नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवा. कारण कदाचित स्वामी समर्थांनी हा संदेश खास तुमच्यासाठीच पाठवलेला आहे. जर तुम्ही खूप दुःखी असाल, वारंवार तुम्हाला अपयश येत असेल, आपली माणसं साथ सोडून गेली असतील आणि मनात सतत रडू येत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी स्वामी समर्थांचा असा गुप्त संदेश आहे जो तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर प्रत्येक दुःखी मनाला दिलेला आधार आहे. आज अनेक जण अशा संकटातून जात आहेत जिथे त्यांना काहीच मार्ग दिसत नाही. रात्रभर झोप लागत नाही. मनात हजारो विचार चालू असतात. तुम्ही विचार करता, माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत? पण स्वामी सांगतात, ज्याला मोठं यश मिळणार असतं त्याची परीक्षा देखील मोठी असते. आज तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते उद्याच्या आनंदाची तयारी आहेत. कधी-कधी परमेश्वर आपल्याला थांबवतो, कारण पुढे आपल्यासाठी त्याने खूप मोठं काहीतरी ठेवलेलं असतं. तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्यावर हसले, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याकडे पाहून रडू नका. स्वामी सांगतात, तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. मी पडेन, पण पुन्हा उभा राहीन. मी रडेन, पण थांबणार नाही. कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल, तेव्हा शांत बसा आणि 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुमच्या मनाला शांत करेल, तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्य उगवणं कधीच थांबत नाही. तसंच तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळही कायमचा राहणार नाही. खूप लवकर तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जे अशक्य वाटतंय ते शक्य होणार आहे. पण त्यासाठी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू आज ज्या वेदना सहन करतो आहेस त्या व्यर्थ नाहीत. प्रत्येक अश्रूचा हिशोब स्वामी ठेवत आहेत. तुझ्या मनातली प्रत्येक वेदना त्यांना कळते आहे. कधी कधी तुला वाटतं, मी इतकी मेहनत करतो, इतकी प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? पण स्वामी सांगतात, बीज जमिनीत टाकल्यावर लगेच झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातही योग्य वेळ येत आहे. आज जे बंद दरवाजे दिसत आहेत, उद्या त्याहून मोठे दरवाजे उघडतील. फक्त स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस. जग तुला हरलेलं म्हणेल, लोक तुला कमी लेखतील, काही जण तुझी थट्टासुद्धा करतील. पण लक्षात ठेव, गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा कावळे नेहमी त्याच्यावर ओरडतात. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझा मार्ग वेगळा आहे, तुझं नशीबसुद्धा वेगळं आहे. स्वामी समर्थांनी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज जर तुझ्या मनात हार मानण्याचा विचार येत असेल, तर हा क्षणभर थांब, डोळे मीट, स्वामींचं स्मरण कर आणि स्वतःला विचार, मी इतक्या लांब आलो आहे, तर आता मागे का फिरू? नाही, तुला अजून पुढे जायचं आहे. तुला यशाची वेळ जवळ आली आहे. स्वामी सांगतात,
जे लोक आज तुला रडवतात, उद्या तेच तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. म्हणून आजच ठरव, मी परिस्थितीपुढे झुकणार नाही. मी संकटासमोर हार मानणार नाही. मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चालत राहीन. कारण तुझा संघर्ष जितका मोठा, तुझं यश तितकंच भव्य असणार आहे. आणि तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू आनंदाने म्हणशील, स्वामी, तुम्ही मला कधीच एकटं सोडलं नाही. आज जर तुझ्या आयुष्यात अंधार दिसत असेल, मन खूप अस्वस्थ असेल, लोकांनी तुला कमी लेखलं असेल, तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, तर हे शब्द तुझ्यासाठी आहेत. स्वामी समर्थ सांगतात, काळ कितीही कठीण असो, संकट कितीही मोठं असो, श्रद्धा सोडू नकोस. जीवनात प्रत्येकाला परीक्षा ही द्यावीच लागते. कधी अपयश येतं, कधी आपली माणसं साथ सोडतात, कधी मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा वेळी मन खचतं, आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात ठेव, ज्या व्यक्तीला मोठं यश मिळणार असतं, त्याची परीक्षासुद्धा मोठी असते. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख हा शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा मार्ग असतो. आज तू ज्या वेदना सहन करतो आहेस, त्यातूनच उद्याचा मजबूत माणूस तयार होतो आहे. जर लोकांनी तुला नाकारलं असेल, तर समजून घे की परमेश्वर तुला अधिक मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे. कधीही स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात अमर्याद शक्ती आहे. तू जे स्वप्न पाहिलं आहेस, ते पूर्ण करण्याची ताकद तुझ्यात आहे. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव: संयम, प्रयत्न आणि स्वामीवर विश्वास. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो. प्रयत्न करत राहा. अपयश म्हणजे संपलं नाही, तो पुढच्या यशाचा धडा आहे. स्वामीवर विश्वास ठेव. जिथे माणसाचे प्रयत्न थांबतात, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आज जर तुझं मन रडत असेल, तर डोळे मिटून स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाहीत, तर तो एक शक्ती आहे, आधार आहे, धैर्य आहे. स्वामी सांगतात, तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. जे तुला त्रास देतात, ते तुझ्यावर हसतात. जे तुला हरलेलं समजतात, त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची नाही, तुझं यशच त्यांना उत्तर देईल. आजपासून स्वतःला वचन दे, मी हार मानणार नाही. मी रडेन, पडेन, पण पुन्हा उभा राहीन. मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवीन. कारण अंधार कायमचा राहत नाही, सूर्य पुन्हा उगवतोच. तसंच तुझ्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश नक्कीच येणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, प्रयत्न करत राहा आणि सकारात्मक विचार कर. शेवटी एकच संदेश: जे आज अश्रूंनी भरलं आहे, ते उद्या आनंदाने उजळून निघणार आहे. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. स्वामी समर्थ प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहेत. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.